नमस्कार। आज महानगर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माननीय खासदार आमदार महोदय यांच्यासोबत झालेल्या 2 आठवड्यापूर्वीच्या बैठकीच्या अनुषंगाने आणि माननीय पालकमंत्र्यांच्या सूचना अनुषंगाने की जास्तीत जास्त चांगली पद्धतीने पारदर्शपणाने लोकांपर्यंत घरपट्टी संदर्भातली भूमिका महानगरपालिकेने मांडावी, त्यानिमित्ताने सर्व माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आपले सगळे पक्षप्रमुख, व्यापारी संघटना, हॉटेल संघटना आणि इतर जे या विषयासंदर्भातले लोक आहेत त्याची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये महानगरपालिकेने सध्या जी आकारणी नोटीस लोकांना दिलेली आहे त्याच्या पाठीमागचे शासन निर्णय आणि त्याच्या पाठीमागचे कधी कसा झालेला विषय आहे त्याबद्दल पूर्ण माहिती सविस्तर देण्यात आली। त्यामध्ये महानगरपालिकेने 2004-05 प्रमाणेच दर वाढ न करता जे नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये स्पष्ट भूमिका दिली की आम्ही कुठल्याही प्रकारचे झोनिंग चेंज पण केले नाही आणि दरवाढ पण केली नाही। पूर्वीच्या दराप्रमाणे फक्त बांधकाम क्षेत्रात वाढ झाला असेल किंवा नवीन बांधकाम असेल त्या प्रकारचे मालमत्तांना आता करवाढ झालेली आहे। हेही भूमिका सांगण्यात आली की माननीय पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना आम्हाला दिल्या आहेत की जेव्हापर्यंत द्विसदस्यीय समिती जी पालकमंत्री साहेबांनी नेमली आहे जेव्हापर्यंत त्याचे अहवाल येत नाही तेव्हापर्यंत 30,000 मालमत्ता जे पहिल्यांदा मालमत्ते नोंदणीवर आले आहेत त्यांना वगळून इतर कुठल्याही मालमत्तांना आम्ही नवीन बिलं पाठवणार नाही, तर त्यांना कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही। आणि अजून त्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला लोकांभिमुख निर्णय घेता येईल त्यासाठी द्विसदस्यीय समितीने बरेचसे मुद्दे माननीय पालकमंत्री साहेबांद्वारे त्यांना देण्यात आलेले आहे आणि ते युद्ध पातळीवर काम करून पुढच्या 1 महिन्यामध्ये त्याचे कशा प्रकारे लोकांच्या घरपट्टीचा बोजा कमी करता येईल आणि जर गरज पडली तर माननीय पालकमंत्री साहेबांनी ही सुद्धा आम्ही दिली आहे की शासन स्तरावर सुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी ते पाठपुरावा करतील आणि त्याप्रमाणे तशी भूमिका घेऊन आज ती सगळी माहिती आम्ही माननीय सर्व लोकप्रतिनिधी समोर ठेवलेली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की एक सकारात्मक भूमिका घेऊन महानगरपालिकेच्याही आणि लोकांच्याही दोन्हीसाठी चांगला निर्णय जे होईल ते माननीय पालकमंत्री महोदय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये महापालिकेचा सहकार्य त्यांनी करावा अशी विनंतीही त्यांना करण्यात आली। त्यामध्ये जसा पूर्वी सांगण्यात आला की माननीय पालकमंत्री महोदय समितीचा निर्णय आणि त्यामध्ये जे इतर अनधिकृत बांधकाम आहे त्यांना जे 3 महिन्याची कालावधी त्यांना दिली आहे त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घ्यावे, बांधकाम परवाना घ्यावे, परिपूर्णत्वाचा दाखला घ्यावे, तशी सगळी सूचना ही आज सगळे लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली आहे। बैठक संपल्यानंतर परत त्यांना आवाहन करण्यात आलं की ज्या मालमत्ता धारकांना नवीन घरपट्टीमध्ये हरकती नाही त्यांना मान्य असेल त्यांनी ती घरपट्टी भरून महानगरपालिकेचा सहकार्य करावा आणि शहराच्या विकासामध्ये त्याचा सहभाग नोंदवावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।